चमचमीत अशी भेल. त्यासाठी घेतला आहे कोथिंबीर, कैरी, डाळ्या, कांदा, लिंबू, मिरची आणि लसूणची पेस्ट आणि टमॅटो आणि आणि मुरमुरे. आता आपण बोलूया स्टार्ट करूया बनवायला. पहिल्या स्टार्टला आपण त्याच्यामध्ये कांदा टाकूया. नंतर कैरी, डाळ्या सगळं आपण याच्यामध्ये टाकून मिक्स करूया. सगळं थोडं थोडं टाकून मिक्स करूया. फ्राय केलेले शेंगदाणे वगैरे सगळं त्यामध्ये थोडासा मीठ टाकूया. चटणी टाकली, मीठ टाकलं, मस्त असा चिवडा टाकला. आता आपण त्याला मिक्स करून घेऊया. त्यात थोडंसं त्याच्यात थोडंसं तेल टाकूया. त्याला सगळं असं व्यवस्थित मिक्स करू. तुम्ही पण माझ्या पद्धतीने अशी चटपटीत अशी भेल बनवू शकतात आणि ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली भेल, कशी स्पायसी बनली. सांगा मला, नक्की कमेंट करून सांगा. आपली भेल तुम्हाला आवडली असेल ना, कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण यावर थोडासा लिंबू टाकूया. चटपटीत अशी भेल बनवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये गोडाचं पाणी न टाकता थोडासा लिंबाचा रस, एक अर्धा लिंबू पिळून टाकूया. आणि मस्त त्याला असं फिरवून घेऊया, एकजीव करून घेऊया. आता तुम्ही ही भेल ट्राय करून बघा आणि मला सांगा कमेंटमध्ये कशी झाली या.